नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. लहान मुलीला रेल्वे गाडीतील शौचालयामध्ये ठेवून बालक फरार झाल्याची धक्कादायक घटना. देवगिरी एक्सप्रेसच्या डब्यातील बाथरूममध्ये बालक आढळले. बालकाच्या पालकाचा शोध सुरू. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास मनमाड रेल्वे स्थानकात आई नाही तू वैरीण या म्हणीचा प्रत्यय आलाय. अवघ्या महिनाभराच्या लहान मुलीला चालत्या रेल्वे गाडीतील शौचालयामध्ये ठेवून पालक फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असं की गाडी क्रमांक 17058 सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस रेल्वेमधील वातानुकूलित बोगीच्या शौचालयामधून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर लहान बाळाचे रडण्याचे आवाज आल्याने रेल्वे गाडीतील प्रवाशांनी या महिनाभर वयाच्या असलेल्या मुलीचे आई वडिलांचे शोध घेतले, परंतु मनमाड स्थानक येईपर्यंत या मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि या महिनाभराच्या मुलीला मनमाड तालुक्यामध्ये लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या लहान मुलीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन औषधोपचार करून नाशिक येथील उंटवाडीमधील बाल कल्याण समिती येथे देण्यात आले. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पालकाचा शोध घेत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, मनमाड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.